अक्कलकोट तालुक्यातील जेऊरवाडी आणि कलहिप्परगे शिवारात बिबट्याच्या वावराची चर्चा पसरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। माहिती मिळताच वन विभाग आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन परिसराची पाहणी केली। जमिनीवर आढळलेल्या पायांच्या ठशांची तपासणी करण्यात आली असली तरी ते बिबट्याचे नसल्याची प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। मात्र बिबट्याच्या वावराची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले। वन विभागाने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करत रात्री एकटे फिरणे टाळावे, टॉर्चचा वापर करावा आणि समूहाने फिरावे असे सांगितले आहे। नमस्कार। गेल्या 15-20 मिनिटांपूर्वी म्हणजे 9 वाजता बसवराज हडपद यांच्या वस्तीसमोर हे 10 ते 15 जणांनी बिबट्या सदृश प्राणी एक कल्लिप्रे गावी सगळ्यांनी मिळून पाहिलेले आहे। इथे प्रत्यक्षदर्शी संजय पुजारीसह सर्व हडपद वस्तीतील लोक ते सांगतायत आणि इथे घबराटाची परिस्थिती आहे। तो हसूर या उपराठीतील 3 लोक या रस्त्यातून जात असताना त्यांनी देखील हे पाहिल्याची त्यांनी सांगितलं या गोष्टीचं। आणि रात्री लाईट असल्याने बरेच शेतकरी शेतवस्तीमध्ये उसाला वगैरे पाणी देण्यासाठी या कल्लिप्रे क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रात्री शेतकरी शेतवस्तीमध्ये आहे। बरेच शेतकऱ्यांची या बिबट्या जर कोणावरती अटॅक केला तर मनुष्याची हानी होण्याची शक्यता आहे। तसेच शेतात जनावरे वगैरे त्याच्यावरती अटॅक करून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची नुकसान म्हणजे गेल्याच आठवड्यामध्ये हे भोगाप्पा पुजारी जो शेतकरी आहे त्याची त्याचप्रमाणे अटॅक होऊन एक बैल पण आमचा ऑलरेडी 15 दिवसापूर्वी ते इथं मेलेलं आहे। आपण त्या व्हिडिओद्वारे सोशल मीडियाद्वारे आपण सगळ्यांनी पाहिलं असाल। ताबडतोब फॉरेस्ट विभागाने याची दखल घेऊन ताबडतोब इथं गस्त आपण इथं वाढवावी आणि या शेतकऱ्यांना आपण ताबडतोब सिक्युरिटी पुरवावी ही प्रशासनाला कळकळीची विनंती आहे। या दरम्यान कलहिप्परगे येथील बसवराज हडपद यांच्या शेतात बिबट्या दिसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून वन विभागाने याबाबत तातडीने शोध मोहीम राबवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। त्यामुळे या परिसरात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे।